श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो. अक्षय तृतीया हा 3.5 शुभमुहूर्तांपैकी असलेला एक शुभमुहूर्त आहे आणि यात अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी केली जाते. पुराणिक कथेनुसार वैशाख शुक्ल तृतीयेला अन्नाची देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म झाला आणि माता अन्नपूर्णा ही दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात माता पार्वतीचाच एक अवतार मानला जातो. या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णा पृथ्वीवरती प्रकट झाली आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी तिची पूजा केल्याने स्वयंपाकघर कधीही अन्नाने रिकामे राहत नाही आणि घरात समृद्धी असते असं म्हटलं जातं. आणि म्हणून या अक्षय तृतीयेला अन्नदान केल्याने अक्षय पुण्य मिळते आणि अन्नपूर्णा देवी ही अन्नाची दाता असल्याने अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीसोबतच अन्नपूर्णा मातेची पूजा करावी. आणि याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना वनवासात असताना अक्षय पात्र दिले होते, ज्यातून कधीही न संपणारे अन्न मिळत असे. थोडक्यात सांगायचं झालं तर अन्नपूर्णा जयंती हा समृद्धी आणि अन्नदानाचा सण असल्यामुळे तो अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती साजरा केला जातो. आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी अक्षय कलश हा भरला जातो. जर या दिवशी आपण आपल्या घरात अक्षय कलश भरला तर आपल्या घरामध्ये कधीही न संपणारी धनसंपत्ती ही टिकून राहते. आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये अक्षय कलश जो आहे तर तो आवर्जून भरायचा आहे. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पितृ हे मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी जेवण करण्यासाठी आपल्याकडे येत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर होण्यासाठी काही उपायसुद्धा केले जातात. पिंडदान, तर्पण, श्राद्ध यासारखे महत्त्वाचे विधी जे आहेत तर ते या अक्षय तृतीयेच्या दिवशी केले जातात. म्हणजेच काय, अक्षय तृतीयेचा दिवस हा फक्त लक्ष्मीची पूजा करण्यासाठी समर्पित नाही तर आपल्या पितरांसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. या दिवशी माता लक्ष्मीसोबतच आपल्या घरामध्ये आपल्या पितरांची सुद्धा सेवा आवर्जून करायची आहे. अक्षय तृतीयेचा दिवस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3.5 शुभमुहूर्तांपैकी असलेला एक शुभमुहूर्त आहे आणि म्हणून या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते. आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने काही ना काही वस्तू ह्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत. तुम्ही सोनं चांदीच खरेदी केली पाहिजे असं नाही, तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरात येणाऱ्या वस्तू जसे की मीठ, धणे, झाडू, त्याचबरोबर कापूस, अन्नपूर्णा मातेची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, फोटो यासारख्या शुभ वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात, ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत. या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व ग्रह हे मजबूत स्थितीमध्ये असतात, म्हणजेच उच्च राशीत असतात आणि म्हणून या दिवशी जे काही उपाय आपण करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. त्या उपायाचं मिळणारं फळ हे आपल्याकडे अक्षय राहते, ते कधीच संपत नाही. आणि म्हणून या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. तर आपल्याला रविवारी या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोनं चांदी खरेदी नाही केली तरीही चालेल, परंतु अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल, सोन्यासारखे दिवस येतील. पुढील 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती, पैसा हा कधीच कमी पडणार नाही. घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल, घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला या अक्षय तृतीयेला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा,
चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तसेच हाईप बटन देखील क्लिक करा। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे। जर या दिवशी तुम्ही हा उपाय अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने केला तर तुमच्या घराकडे साक्षात देवी लक्ष्मी ही आकर्षित होईल। घरामध्ये तुम्हाला कधीही धन, धान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडणार नाही। आणि एवढंच नाही तर या उपायाचं मिळणारं फळ हे तुमच्याकडे अक्षय राहणार आहे, ते कधीही संपणार नाही। आता हा उपाय तुम्ही या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करायचा आहे, कारण हा संपूर्णच दिवस अतिशय शुभ मानला गेला आहे। आता तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये बघितलं असेल किंवा आपलं स्वतःचंच घर बघा, आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नक्की असते। जवळपास तुम्ही बघितलं तर असं एकही घर नसेल की तिथे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही, कारण अन्नपूर्णा माता ही विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य करत असते। आणि आपल्या घरामध्ये सुद्धा जे काही अन्नधान्य येतं ते सुद्धा अन्नपूर्णा मातेच्या कृपेमुळेच येत असतं। आणि तसं पाहायला गेलं तर आपण प्रत्येक दिवशी अन्नपूर्णा मातेची विशेष काही अशी पूजा करत नाही, परंतु पौर्णिमा आणि अक्षय तृतीयेला अन्नपूर्णा मातेची पूजा ही आवर्जून करावी, जेणेकरून तिचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर कायम राहील। जर आपल्या घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता येत असेल, अन्नधान्य आपण घरामध्ये जे काही खरेदी करून आणतो ते जास्त काळ टिकत नसेल, किंवा आपण जो आपल्या स्वयंपाकघरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ स्वयंपाक बनवत असतो तो स्वयंपाक जास्त प्रमाणामध्ये शिल्लक राहत असेल, म्हणजेच घरातून जास्त अन्न वाया जात असेल, किंवा जे अन्न आपण खातो तर त्या खाल्लेल्या अन्नातून बाधा होत असेल, म्हणजे सतत पोटदुखी होत असेल किंवा ॲसिडिटी होत असेल, तर तुम्ही अक्षय तृतीयेला हा उपाय नक्की करा। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा हातामध्ये पैसा येत नाही, जिथे तुम्ही 50 रुपये कमावतात तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल, किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील, सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल, तर हा एक उपाय तुम्ही अक्षय तृतीयेला आवर्जून करा। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अक्षय तृतीयेला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडंसं गंगाजल टाकायचं आहे। यामुळे आपलं शरीर हे पापमुक्त होत असते। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत। धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता जर तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर ती तुम्ही खरेदी करून आणा या दिवशी, आणि यानंतर हा उपाय करायचा आहे। सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ताम्हणसुद्धा घ्यायचा आहे। एक शुद्ध पाण्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे। ताम्हणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। त्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। यानंतर पुन्हा उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे। उन्हाळा सुरू आहे, कुठेही तुम्हाला उसाचा रस हा भेटून जाईल, तर उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नमः या मंत्राचा जप करायचा आहे। अभिषेक करून झाला की मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पुसून काढा। यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा एक वाटी घ्यायची आहे। त्या वाटीमध्ये किंवा त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने एक त्रिकोण काढायचा आहे। त्या त्रिकोणामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ भरायचे आहे, त्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला ही जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे। यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये सप्तधान्य घ्यायचं आहे। सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारचं जे धान्य असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि जी जव असते, ज्याला जवस असं सुद्धा म्हटलं जातं किंवा बार्ली देखील म्हटलं जातं,
तर ते धान्यसुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे। हे जव किंवा बार्ली जी आहे तर ती तुम्हाला जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे फक्त 5 रुपयांना एक छोटी पुडी मिळते, तिथून ती तुम्हाला आणायची आहे। बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी या बार्लीला खूप जास्त महत्त्व आहे। बार्ली हे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचं धान्य मानलं जातं आणि बार्ली हे भगवान शिवशंकरांनासुद्धा अत्यंत प्रिय आहे। आणि म्हणून आपण बघा, जेव्हा श्रावण सोमवार असतात तेव्हा श्रावण सोमवारी आपण बार्लीची शिवामूठ जी आहे तर ती वाहत असतो। आणि म्हणून या सप्तधान्यामध्ये तुम्हाला बार्ली हे धान्यसुद्धा आवर्जून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे मठ असेल, मूग असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। फक्त अखंड धान्य घ्यायचं आहे, म्हणजे कोणत्याही धान्याची डाळ तुम्हाला घ्यायची नाही। तसेच तुमच्याकडे सातू असतील, तांदळाचे जे सातू असतात तर ते सुद्धा तुम्ही या धान्यामध्ये घेऊ शकता। आता हे सप्तधान्य जे आहे तर ते लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हे सप्तधान्य तुम्हाला एकत्र करून एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे। आपल्या उजव्या हाताची 5 बोटं असतात तर त्या 5 बोटांमध्ये जेवढं धान्य बसेल तेवढं धान्य तुम्हाला घ्यायचं आहे आणि अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे। हे धान्य इतकं अर्पण करायचं आहे की तिच्या खांद्यांपर्यंत येतील एवढं धान्य तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहेत। शक्यतो तुम्हाला पांढरी फुलं अर्पण करायची आहे, कारण अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचे रूप आहे आणि देवीला पांढऱ्या रंगाच्या वस्तू खूप आवडतात। असे मानले जाते की जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू विकत घेतल्या आणि त्या जर अन्नपूर्णा देवीला अर्पण केल्या तर जीवनात सुख, समृद्धी आणि मानसिक शांतता येते। म्हणून शक्य असेल तर पांढरी फुलं अर्पण करायची आहे। यानंतर धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत। यानंतर आपल्या घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही बनवला आहे, अक्षय तृतीयेला आपण गोडाधोडाचंच काहीतरी बनवत असतो, तर तोच नैवेद्य तुम्हाला अन्नपूर्णा देवीला दाखवायचा आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहेत। आमच्या घरामध्ये तुझ्या कृपेने कधीही अन्नधान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडू देऊ नको। कधीही घरातील अन्न हे संपून देऊ नको। घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहू दे। कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे। यानंतर काय करायचं, ती मूर्ती तिथून तुम्हाला उचलायची आहे, तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायची आहेत। गॅसपाशी तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहेत। गॅस शेगडीला सुद्धा हळद, कुंकू लावायचं आहे। शेगडीवरती कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे, त्याला सुद्धा हळद, कुंकू लावायचं आहे। धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही मूर्ती तशीच त्या सप्तधान्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत। शक्य असेल तर दिवासुद्धा तिथे तुम्ही लावू शकतात। दिवा लावायला जागा नसेल तर फक्त तुम्ही मूर्ती ठेवली तरीही चालेल। दिवसभर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तशीच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी हे जे सप्तधान्य आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहेत। तुमच्या घरामध्ये गाय असेल तर गाईला खाऊ घाला, गाय नसेल तर मग तुम्ही बघा पक्ष्यांना टाकलं तरीसुद्धा चालेल। आणि यानंतर पुन्हा पांढरे तांदूळ घेऊन त्या तांदळामध्ये तुम्हाला ही मूर्ती ठेवून तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत। आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेला करायचा आहे। नक्की करा बघा, अक्षय तृतीयेला आपण सप्तधान्याची पूजा करत असतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्य, संपत्ती ही कमी पडू नये। आणि म्हणून हा उपाय देखील आपल्या घराच्या प्रगतीसाठी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे। आणि घरातील जी महिला आहे तर तिने हा उपाय करावा। तिला शक्य नसेल तर मग घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।